नमस्कार मित्रांनो. काल आपण जनरल एंट्रीचं इंट्रोडक्शन म्हणजे थेरी पार्ट आणि जनरल एंट्री कशा होतात थोडक्यात आपण पाहिलं. कसं डेबिट द्यायचं, कसं क्रेडिट द्यायचं. आपल्याकडे बिझनेसमध्ये काय येते तर डेबिट त्याला द्यायचं, काय जातंय त्याला क्रेडिट द्यायचं. जर समजत नसेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं. नाहीतर मग आपण जे गोल्डन रूल्स शिकलो होतो त्यानुसार पण आपण पहिलं ते अकाउंट सर्टिफाय करायचे. त्यानंतर क्लासिफिकेशन करायचं की रिअल आहे, पर्सनल आहे, नॉमिनल आहे. आणि त्यानंतर त्यांचा जो नियम आहे, जर रिअल असेल येत असेल तर मग डेबिट व्हॉट कम्स इन आणि जात असेल तर क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर ते आपण काल पाहून घेतलं होतं. त्यानंतर थोड्या जनरल एंट्री आपण एक 15-20 जनरल एंट्री कशा होतात, कॅपिटल आणल्यानंतर त्याची एंट्री कशी होती, कॅश बँकेमध्ये भरल्यानंतर त्याची एंट्री कशी होती. तसंच आपण बँकेतून पैसे काढले तर त्याची एंट्री काय होती, माल परचेस केला, सेल केला तर त्याच्या एंट्री आपण काल पाहिल्या होत्या. त्याचप्रमाणे आता आपण 2022चा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये जो 20 मार्काला तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे तर तो आता आपण पाहून घेऊया. आज आपल्याकडं बोर्ड उपलब्ध नसल्यामुळे मी तुम्हाला तोंडीच सांगत आहे. फक्त एक तुम्हाला आयडिया येऊन जावी, कारण आपण नुसतंच पाहिलं एंट्री अशी होती तशी होती तर ते तुम्हाला तिथं तसं येणार नाही डायरेक्ट. तर थोडक्यात कशा होतात ते मी एक तोंडी सांगतो. समोर तुम्ही 2022चा पेपर ठेवणं अपेक्षित आहे. तसंच मी जसं सांगतो एंट्री तसं तुम्ही लिहून घेणं ते अपेक्षित आहे. आणि नंतर त्याचं ते काल तुम्हाला जसं सांगितलं होतं एंट्री होतात तशाच होतात का नाही हे पाहून घेणं एकदा गरजेचं आहे. तर आपण आता काल 22च्या क्वेश्चनला सुरुवात करत आहेत. जनरलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ रविकुमार ग्रॉसरी सेलर. तर त्याने सांगितले की रविकुमार ग्रॉसरी सेलर आहे, विक्रेता आहेत, त्याच्या ते ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत, त्याचे जनरल एंट्री करायचे आहेत. तर आता त्यातले आपल्याला एक साधारण 12-13 एंट्री दिलेल्या आहेत. साधारण एक एंट्री 1.5 ते 2 मार्काला असू शकते. टोटल 20 मार्क आहेत तुम्हाला. आणि ह्यातल्या जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही मॅक्झिमम करणं म्हणजे सर्वच करणं गरजेचं आहे एंट्र्या. परंतु जर तुम्हाला काय एखादी एंट्री जमत नसेल तर ती स्किप करून तुम्ही पुढची एंट्री केली तरी चालू शकते. तर आता आपण काल सांगितलंय त्याचा फॉर्मॅट आहे डेट, पर्टिक्युलर्स, एल-एफ आणि डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. तर जिथं आपण डेबिट देतो ते डेबिटच्याच कॉलममध्ये त्याचे अमाऊंट लिहायचे आणि ज्याला क्रेडिट देतो त्याचे क्रेडिटच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहायचे. आणि त्यानंतर आपलं डेबिट क्रेडिट देऊन झालं पर्टिक्युलरमध्ये की नॅरेशन लिहायचं आहे आपल्याला खाली आणि त्यानंतर आडवी रेष मारायची आणि मग दुसरी एंट्री करायची. तर आता आपण पाहत आहोत त्यातला पहिला क्वेश्चन आहे. रवी कुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 2 lakhs, बिल्डिंग रुपीज 2 lakhs, कॅश रुपीज 2 lakhs, बिल्डिंग रुपीज 2 lakhs अँड बॉरो लोन फ्रॉम राकेश रुपीज 50,000. मग मी तुम्हाला सांगितलं की बिझनेस स्टार्ट केला आणि कॅपिटल आणलं असेल तर कॅश टू कॅपिटल अशी एंट्री होती. कॅश अकाउंटला डेबिट येतं. मग इथं आता रवी कुमारने बिझनेस स्टार्ट केला आणि त्यांनी काहीतरी कॅश आणले, बिल्डिंग आणले, म्हणजे जो पण ते कॅश आणल, असेट आणल तर त्या डेबिट द्यायच्यात आणि टोटल त्याचं कॅपिटल असेल त्याला आपण क्रेडिट द्यायचंय. त्याप्रमाणे याची एंट्री होईल. कॅश अकाउंट डेबिट 2,000, बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख, कॅश अकाउंट डेबिट 2 लाख, बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख टू. आता लोन घेतले त्यामुळे ते लोन आपले येत आहे तर ते टू लोन फ्रॉम राकेश अकाउंट 50,000 आणि टू कॅपिटल अकाउंट टोटल येईल 3,50,000. म्हणजे डेबिटला बघा कॅश आणि बिल्डिंग आले 4 लाख, टोटल 2-2 लाख आणि क्रेडिटला आपलं लोन फ्रॉम राकेश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. तर आपल्याला मी सांगितलेलं तुम्हाला जेवढी डेबिट अमाऊंटची आहे तेवढीच क्रेडिट अमाऊंट आली पाहिजे. तर 2-2 4 लाख झाले. तर आपण इकडे कॅपिटलला 3.5 लाख टाकले आणि लोन फ्रॉम राकेश अकाउंटला 50,000 टाकले. म्हणजे हे 4 लाख आणि हे 4 लाख इक्वल झाले. तर ही एंट्री पूर्ण झाली. त्यानंतर आपण नॅरेशन लिहू शकतो. बिंग रवी कुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश अँड बिल्डिंग, असं त्यातलंच आपल्याला ब्रीफमध्ये एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. ते आपण आपल्या पद्धतीनं लिहू शकतो. त्यामुळं ती नॅरेशन लिहिल्यानंतर आपल्याला आडवी रेष मारणं बंधनकारक आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला दुसरी एंट्री बघायची. आता दुसरं ट्रान्झॅक्शन दिले, डिपॉझिटेड कॅश इंटू देना बँक रुपीज 50,000. आता नियमानुसार पण आपण जाऊ शकतो, परंतु मी इथं तुम्हाला सांगतो ज्यावेळी डिपॉझिटची एंट्री येते त्यावेळी आपण आपल्या आता बिझनेसमध्ये पैसे आहेत तर आपण डिपॉझिट करतोय तर आपले पैसे आपण बँकेत भरतोय. तर ते पैसे आपण काढणार आहे बिझनेसमधून आणि पैसे बँकेत जाऊन भरणार आहे. त्यावेळी माझ्याकडून कॅश जात असते पण ते कशात तरी येत असते तर ते माझ्या बँकेत येत आहेत. म्हणून जे येतंय त्याला मी तुम्हाला सांगितलं होतं डेबिट आणि जे जातंय त्याला क्रेडिट. तर
म्हणजे तुम्हाला समजत नसेल तर हा काय नियम नाहीये, आपण टेक्निकल पद्धतीने बघितलं तर देणं अकाउंट पर्सनल आहे आणि ते रिसिव्हर आहे म्हणून त्याला डेबिट देऊ शकतो, आणि कॅश अकाउंट आपल्याकडून रिअल अकाउंट आहे जाते म्हणून गोज आउट आहे म्हणून क्रेडिट देऊ शकतो. असं टेक्निकल पण आपण पद्धतीनं व्हेरीफाय करू शकतो. तर इथं आता डिपॉझिटची एंट्री मी तुम्हाला सांगितली. बँक असेल, पर्टिक्युलर बँक दिले तर देना बँक अकाउंट डेबिट 50,000 टू कॅश अकाउंट 50,000. इथं आता डेबिटच्या वेळी आपण देतोय ज्याला, त्याच्या पुढं अकाउंट लिहिल्यानंतर देना बँक अकाउंट डेबिट लिहिणं अपेक्षित आहे, आणि त्यानंतर टू लिहिलं की कॅश अकाउंट लिहायचंय, त्याच्या पुढे क्रेडिट लिहायचं नसतं, कारण क्रेडिटचा आपण टू पुढे ऑलरेडी लिहिलेला असतो, त्यामुळे क्रेडिट पुन्हा लिहायचं नसतंय. आणि त्यानंतर नॅरेशन लिहितो आपण, बिंग कॅश डिपॉझिटेड इन टू द बँक. आणि नॅरेशन कंप्लीट झाल्यानंतर डेबिटचे देना बँक समोर डेबिटच्या कॉलम मध्ये आपण अमाऊंट लिहिली आणि कॅशच्या समोर क्रेडिटच्या कॉलम मध्ये लिहिलेली अमाऊंट 50,000. आणि त्यानंतर आपलं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आडवी रेष मारलेली आहे. त्यानंतर आता आपलं तिसरं ट्रान्झॅक्शन आहे, परचेस कॅम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश ऑफ ₹30,000 ॲट 18% GST अँड पेड बाय चेक. म्हणजे आता आपण कॅम्प्युटर ब्रिजेश करून खरेदी केलाय 30,000चा, आणि त्याच्यावर 18% GST लागलाय आणि आपण ते चेकनं पैसे पेड केलेले आहेत. म्हणजे इथं कॅश गेलेले नाही, बँकेतून पैसे गेलेत. आता कुठल्या बँकेतून गेलं नाहीत तर मी तर गेलेलं दिलं नाहीत पर्टिक्युलर, तर आपल्याला तिथं बँक घ्यायची फक्त. तर आता परचेस करतोय, जर मी परचेस गुड्स करत असेल, नुसतं गुड्स शब्द आला, परचेस गुड्स ₹10,000, ज्यावेळी गुड्स येतो पर्टिक्युलर गुड्स दिलेला नसतो कुठलाही, तर त्यावेळी आपल्याला परचेस घ्यायचं असतं. परंतु ज्यावेळी पर्टिक्युलर एखादे असेट दिले किंवा पर्टिक्युलर एखादं काय खरेदी केले ते दिलेलं असेल तर तेच आपल्याला घ्यायचं असतं. आता इथं कॅम्प्युटर दिले, लँड अँड बिल्डिंग देतील, फर्निचर देतील, तर ते पर्टिक्युलर शब्द दिला तर त्याला आपल्याला डेबिट करायचं असतं परचेसच्या वेळी. आणि जर नुसतं परचेस ऑफ गुड्स लिहिलं असेल तर परचेसला आपण डेबिट करतो. तसं आता ह्या एंट्रीचं बघा, एंट्री कशी होईल, कॅम्प्युटर अकाउंट डेबिट, कॅम्प्युटर अकाउंट डेबिट होते 30,000, त्याच्यावरती 18% GST काढला 30,000वरती, तर तो 5,400 होतोय. तर तो GST, स्टेट GST, सेंट्रल GST 50-50% डिवाइड करायचा, म्हणजे 5,400चे निम्म 2700 आपलं स्टेट GST आणि 2700 सेंट्रल GST. तर एंट्री कशी होते बघा, कॅम्प्युटर अकाउंट डेबिट 30,000, सेंट्रल GST अकाउंट डेबिट 2,700, आणि सेंट्रल GST अकाउंट डेबिट 2,700. स्टेट GST आणि सेंट्रल GSTला 2700 लिहिले. आणि आता टोटल आपण चेक देणार आहे तो 30,000चा नाही तर 35,400चा देणार आहे, कारण आपण त्यावर GST पेड करत आहे. म्हणून आता तो चेक दिलाय म्हणून बँक घेणार टू बँक अकाउंट 35,400. म्हणजे पेड केलाय आपण 30,000चं, हे त्याच्यावर GST लावलाय, कॅल्क्युलेट केलाय, जो आलाय GST येईल तो तुम्हाला स्टेट GST आणि सेंट्रल GST मध्ये 50-50 डिवाइड करायचा आहे. आणि त्यानंतर जर कॅश ने गेलं असतं, इथं कॅशवर ट्रान्झॅक्शन असतं तर टू कॅश लिहिलं असतं मी, जेवढी अमाऊंट असेल तेवढी टोटल. आणि जर कॅश नसेल, बँक दिला असेल तर बँक घेतली मी, चेक दिला असेल तरी बँक घेणार आहे. आणि जर पर्टिक्युलर बँक दिली असती तर देना बँक घेतली असती मी इथं, पण जर पर्टिक्युलर त्याने बँक दिलेली नाही तर आपल्याला बँक अकाउंट घ्यायचं क्रेडिट. त्यानंतर बघा चौथी एंट्री आपली, गुड्स कॅश सेल्स ₹90,000, म्हणजे रोख विक्री 90,000ची केली. ज्यावेळी आपण विक्री करतो, सेल्स करतो, त्यावेळी आपल्याला सेल्सला क्रेडिट जातं आणि कॅश किंवा जर पैसे चेक न आले असतील तर बँकला डेबिट देतो आपण. आता इथं काहीच दिलं नाही तर हे ट्रान्झॅक्शन, इथं कॅश दिलेलं आहे डायरेक्ट, जर काहीच दिलं नसेल कॅश बँक तर समजायचं ते कॅशच आहे ट्रान्झॅक्शन. मग आता इथं कॅश आलंय आपल्याकडे बिझनेसमध्ये, आणि कॅश रिअल अकाउंट आहे, रिअल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट हॉट कम्स इन. आता कॅश येते म्हणून कम्स इन आहे म्हणून डेबिट दिलं कॅशला, कॅश अकाउंट डेबिट 90,000 टू सेल्स अकाउंट क्रेडिट. त्यानंतर बघा बिंग सेल्स ऑन कॅश असं आपण ट्रान्झॅक्शन नॅरेशन मध्ये लिहू शकतो. आणि ते झाल्यानंतर आता प्रत्येक वेळी मी नॅरेशन सांगत नाही, कारण ते ट्रान्झॅक्शन मधून तुम्हाला लिहायचं आहे, तेवढं तुम्ही लिहू शकता. मी फक्त एंट्री सांगत आहे, तर तुम्ही फक्त एक एंट्री बघा अशा होत्यात ह्या पद्धतीनं. त्यानंतर बघा नेक्स्ट एंट्री आहे, गुड सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश ₹10,000 ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. आता मी तुम्हाला ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट मधला थोडासा फरक सांगतो. ट्रेड डिस्काउंट आहे ना, हा असा अलाउन्स आहे की व्यापारी आहे ना, माल विकताना किंवा खरेदी करताना जो त्याची कॅटलॉग प्राइस किंवा लिस्ट ऑफ प्राइस असते ना गुडची, त्याच्यावरती देत असतो. आणि हा जो हे ट्रेड डिस्काउंट हा सेपरेटली दाखवला जात नाही. जो काही कॅल्क्युलेशन असेल ते करून डायरेक्ट जी त्याची व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू दाखवली जाते. म्हणजे आता इथं त्यांनी सांगितले की 10% 10,000 वरती 5%, तर 10,000 वरती 5% येणार आहे 500.
हे 500 आपल्याला वजा करायचेत, म्हणजे 9,500लाच ते आपण सोल्ड केलेलं आहे. आणि आता क्रेडिट ऑन क्रेडिट केले गणेशला, त्यामुळे इथं कॅश ट्रान्झॅक्शन नाहीये. आणि सेल्स आहे, तर तुम्हाला सांगितलं सेल्स करतो त्यावेळी आपल्याला कॅश येते किंवा बँकेतून पैसे येत असेल तर बँक अकाउंटला डेबिट येते थ्रू सेल्स. पण इथं आता पर्टिक्युलर त्या व्यक्तीचं नाव दिले, तर त्याला आपल्याला डेबिट द्यायचंय. म्हणजे आपली एंट्री होणार आहे गणेश अकाउंट डेबिट 9,500 टू सेल्स अकाउंट 9,500. आता हे 500चा आपण डिफरन्स का दाखवला नाही, कारण ट्रेड डिस्काउंट आहे हा कधी सेपरेटली मेन्शन केला जात नाही अकाउंटमध्ये, बुक म्हणजे रेकॉर्ड करताना अकाउंटमध्ये. तर ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट, तर कॅश डिस्काउंट आहे ना, ट्रेड डिस्काउंट दिल्यानंतर कॅश डिस्काउंट दिला जातो. कॅश डिस्काउंट आहे असा हे की ते एखाद्या व्यापाऱ्याने लवकरात लवकर पैसे द्यावं ह्यासाठी त्याला पण कॅश डिस्काउंट देत असतो. आणि ट्रेड डिस्काउंट तुम्हाला सांगितलं की परचेस किंवा सेलच्या टायमिंगला केला जातो. तर कॅश डिस्काउंट आहे ना, प्रत्यक्ष पैसे येत असतात ना रिसिव्ह त्यावेळी किंवा जात असतात त्यावेळी दिलेला असतो. तर कॅश डिस्काउंट आहे आपण त्याची नोंद रेकॉर्ड केलं जातं सेपरेटली, परंतु ट्रेड डिस्काउंट आपण रेकॉर्ड करत नाही सेपरेटली. पण त्याचं कॅल्क्युलेशन मात्र होतंय, म्हणजे जे 5% सांगितले ते आपण कॅल्क्युलेशन करूनच 9,500 केलेलं आहे. त्यानंतर बघा, गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950, म्हणजे गणेशनं 950चा माल परत केलाय. तर ती एंट्री बघा कशी होते. आता इथं आपण गणेशनं माल परत केलाय म्हणजे आपण विकलेला माल परत आलाय, म्हणजे सेल्स रिटर्न आहे. तर सेल्स रिटर्नची एंट्री आहे सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट. तर दोन्हीकडे अमाऊंट लिहिले मी 950. तर त्यानंतर बघा नेक्स्ट एंट्री आहे गुड्स टेकन बाय रविकुमार फॉर इज पर्सनल यूज. मी काल तुम्हाला सांगितलं होतं जर गुड विथड्रॉन किंवा यूज फॉर पर्सनल यूज असेल तर एक नवीन अकाउंट येतं ड्रायव्हिंग अकाउंट. तर इथं ते ड्रायव्हिंग अकाउंट येत आहे. ड्रायव्हिंग अकाउंट डेबिट टू गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर, किंवा गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर ऐवजी और आपण परचेस पण अकाउंट घेऊ शकतो. तर ते मी तुम्हाला दोन्ही सांगितलं. तर गुड्स विथड्रॉन बाय किंवा यूज बाय बाय प्रोप्रायटर असं पण तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ते ट्रान्झॅक्शन मधलं दुसरं अकाउंट घेऊ शकता. पण एक नवीन अकाउंट येतं ड्रायव्हिंग अकाउंट. तर ते ड्रायव्हिंग अकाउंटला डेबिट दिलं आणि गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंटला क्रेडिट दिलं. तर दोन्हीकडे 1,000 लिहिलं आणि मग लिहू शकतो आपण नॅरेशन बिंग गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. त्यानंतर बघा नेक्स्ट एंट्री आहे पेड टेलिफोन चार्जेस 500 आणि टॅक्सी फेअर ₹200. तर आता आपण पेड केले म्हणजे आपल्याकडून कॅश जाणार आहे आणि काय दिलं नसेल तर कॅशनच केलेलं असतं. बँक दिलं असतं तर आपण चेक दिलं असतं तर आपण बँक केलं असतं, किंवा डायरेक्ट बँक दिलं असतं तरी बँक केलं असतं. तर कॅश अकाउंट माझं क्रेडिट जाणार आहे. मग 2 चार्जेस मी पेड केले त्यांना डेबिट द्यायचे. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट 500, टॅक्सी फेअर अकाउंट डेबिट 200 टू कॅश अकाउंट. आणि 500 आणि 200 टोटल 700 होतं. म्हणजे हे डेबिटला 500 आणि 200 आले, ते क्रेडिटला कॅशच्या पुढे आपण क्रेडिटच्या कॉलममध्ये ₹700 लिहायचं आणि नॅरेशन मध्ये लिहू शकतो पेड टेलिफोन चार्ज अँड टॅक्सी फेअर. त्यानंतर बघा पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ₹5,000 5,000 @GST 5% GST. तर आता ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड केले तर त्यावर 5% GST केले, तर 5,000 वरती 5% GST 250 येते. 250 आपल्याला डिवाइड करायचे स्टेट जीएसटी आणि सेंट्रल जीएसटी मध्ये 125. तर आता ह्याची एंट्री बघा. टेलिफोन चार्जेस आपल्या येणार आहे अकाउंट डेबिट 5,000, स्टेट जीएसटी अकाउंट डेबिट 125, सेंट्रल जीएसटी अकाउंट डेबिट 125 आणि टू कॅश. हे तर दिलेलं नाही कशाने केलंय, तर ते कॅश नाही. जर बँक वगैरे पर्टिक्युलर दिलं असेल तर बँकेचा आपण घेतो. तर कॅशमध्ये पेड केले म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट आलं आणि टोटल 5,125 म्हणजे 5,250 क्रेडिटला दिला अमाऊंट आपण. त्यानंतर बघा नेक्स्ट एंट्री आहे पेड ऑडिट फीज ₹5,000 बाय चेक. आता चेकनं पैसे दिले ते म्हणजे बँक अकाउंट क्रेडिट येणार आहे, तर कॅश येणार नाही. तर मला कळलं की बँक अकाउंट क्रेडिट आहे आणि काय मी जे पेड केले ते पर्टिक्युलर अकाउंट दिले, पर्टिक्युलर काय पेड केले ते दिले, तर ते घ्यायचंय मला. ऑडिट फीज अकाउंट डेबिट टू बँक 5,000 दोन्हीकडे घेतले आणि त्यानंतर नॅरेशनमध्ये लिहिलं बिंग पेड ऑडिट फीज. त्यानंतर बघा नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे आपलं परचेस फर्निचर ऑफ ₹70,000 12% GST अँड अमाऊंट पेड बाय चेक. म्हणजे आता इथं पण मला लक्षात येते की आता मी काहीतरी परचेस केले आणि गुड्स नाहीये, पर्टिक्युलर जर एखादी असेट दिले, प्रॉपर्टी दिले, तर ते असेट अँड प्रॉपर्टी मला घ्यायचे. जर गुड्स दिलं असतं तर मी परचेस अकाउंटला डेबिट दिलं असतं, परंतु इथं गुड्स दिलेलं नाही, पर्टिक्युलर हे दिले, तर ते जे पर्टिक्युलर त्यांनी जे असेट दिले त्याला मला डेबिट द्यायचंय.
तर इथं फर्निचर दिले म्हणून फर्निचरला मी फर्निचर अकाउंट डेबिट 70,000 केलं. त्यानंतर आता मला त्यांनी सांगितले 12% GST. तर 12% GST त्याच्यावरती फर्निचरवरती 8,400 होतोय. तर 8,400 म्हणजे 4,200 4,200 डिवाइड होतोय सेंट्रल GST आणि स्टेट GST मध्ये. तर माझी एंट्री होते फर्निचर अकाउंट डेबिट 70,000, स्टेट GST अकाउंट डेबिट 4,200, सेंट्रल GST अकाउंट डेबिट 4,200 आणि आता टू बाय चेक दिले म्हणून बँक येणार आहे, टू बँक अकाउंट. आणि क्रेडिट पुढे लिहायचं नसतं कारण ऑलरेडी आपण टू लिहिले, टू बँक अकाउंट. आणि मग ते 70,000 ते 4,200 4,200 अशी टोटल आपल्याला क्रेडिटला लिहायचे. 78,400 ते जे टोटल आहे. त्यानंतर बघा शेवटच्या 2 एंट्री राहिल्यात आपल्या. सोल्ड मोटर कार वर्थ ₹1 लाख आणि त्याच्यावरती 18% GST अँड सेल प्रोसेस क्रेडिट टू ओन अकाउंट. आता इथं अकाउंट दिले त्यामुळे इथं बँक येणार आहे पर्टिक्युलर. तर आता ह्याची एंट्री बघा कसं होतंय की 1 लाखाचं हे आपण सेल केले मोटर कार आणि 18% त्याच्यावरती GST आहे. म्हणजे बँकेत आपल्या 1 लाखावर 18% 18,000 म्हणजे टोटल आपल्याला आले. सेल ज्यावेळी करतो तेव्हा तुम्हाला मी सांगितलं की कॅश येते किंवा जर त्यानं चेकनं पेमेंट दिलं असेल, बँकेद्वारे ट्रान्झॅक्शन केलं असेल तर चेक किंवा बँक असेल तर बँक घ्यायचे, पर्टिक्युलर बँक दिली असेल तर त्या बँकेचं नाव घ्यायचंय. मग इथं मी बँक अकाउंट डेबिट टाकलं 1,18,000 आणि त्यानंतर टू बघा, टू मध्ये काय येणार आहे मोटर कार, कारण मी पर्टिक्युलर सेल्स गुड्स असतं तर सेल्स लिहिलं असतं, पण पर्टिक्युलर काय विकलं ते दिले त्यामुळे तो पर्टिक्युलर असेट घेतली मी मोटर कार. तर मोटर कार समोर 1 लाख लिहिलं. त्यानंतर पुन्हा टूर शब्द लिहिला. सेंट्रल GST समोर 9,000 केले. टोटल 18 येते, 9 डिवाइड केले आणि पुन्हा टू लिहिलं स्टेट GST आणि त्याच्यासमोर 9,000 लिहिलं. म्हणजे क्रेडिटची अमाऊंट माझी टोटल झाली 1,18,000 आणि इकडे डेबिट बँक अकाउंट डेबिटला मी ऑलरेडी 1,18,000 लिहिले. म्हणजे दोन्ही माझ्या अमाऊंट मॅच झाल्या. त्यानंतर बघा शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे पेड कॅश टू कविता ₹15,500 हू अलाउड डिस्काउंट ₹500. म्हणजे आता मी कविताला कॅश पेड केले आणि तिनं मला ₹500 डिस्काउंट दिलेत, अशी एंट्री आहे. तर आता ही एंट्री बघा कशी होती. मी तुम्हाला सांगितलं की कॅश डिस्काउंट हा दाखवला जातो पर्टिक्युलर सेपरेटली अकाउंटमध्ये. तसा ट्रेड डिस्काउंट दाखवत नाही, फक्त त्याचं कॅल्क्युलेशन करून जे काय अमाऊंट असेल ते आपण मांडत असतो. तर आता इथं बघा पेड कॅश टू कविता, जर मी ज्याला पैसे पेड केले ते माझ्याकडून कॅश जाणार आहे, म्हणजे कॅश जाणार आहे ह्याचा अर्थ पेड आहे, तर कॅशला माझं क्रेडिट येणार आहे हे कन्फर्म आहे. मग आता मला डेबिट कशाला द्यायचे बघा, ज्या पर्टिक्युलर पर्सनला मी पैसे दिले ते त्याला मी डेबिट देणार. कविता अकाउंट डेबिट 15,500 टू कॅश. कॅशमध्ये मी 15,000 देणार 15,000 आणि 500 आहे ना 500 त्याला पण क्रेडिट देणार आहे टू डिस्काउंट रिसिव्ड. म्हणजे तो मला डिस्काउंट रिसिव्ड मिळालेला आहे तर त्याचं 500 घेतले. म्हणजे डिस्काउंट रिसिव्ड असं पण आपल्याला कळत नसेल तर ते नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल काय सांगतं, इन्कम अँड गेन्स आहे त्याला क्रेडिट द्या. ऑल इन्कम अँड गेन्स क्रेडिटेड. तर मग डिस्काउंट रिसिव्ड मिळाले त्याला 500 दिलं. तर बघा कविता अकाउंट डेबिट 15,500 टू कॅश अकाउंट 15,000 आणि टू डिस्काउंट रिसिव्ड 500 म्हणजे दोन्हीकडची टोटल समान झाली. त्यानंतर मी ह्या सगळ्या एंट्री झाल्यानंतर एक आडवी लाईन मारणार आहे. डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल ती दोन्ही खाली टोटल लिहून घेणार आहे आणि त्या इक्वलच येतात, कारण जनरल एंट्रीचं म्हणजे एक हे आहे की अरिथमॅटिकल ॲक्युरसी आहे का नाही ते एक चेक करणं हे काम असतं. तर अशा प्रकारे आपण जनरल एंट्री करू शकतो. तुम्हाला जर म्हणजे ट्रेड डिस्काउंट कॅश डिस्काउंटवर थेअरीला काय क्वेश्चन आला की कंपॅरिझन करा, तर मी जसं सांगितलं की ट्रेड डिस्काउंट तुम्ही परचेस किंवा सेलच्या वेळी दिला जातो आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ना ती आपण ट्रेड डिस्काउंट हे केल्यानंतर डिडक्ट केल्यानंतर आपण जी व्हॅल्यू आहे ती घेत असतो. परंतु ट्रेड डिस्काउंट हा सेपरेटली दाखवला जात नाहीये अकाउंटमध्ये. त्यानंतर आपण कॅश डिस्काउंटमध्ये बघितलं की कॅश डिस्काउंट कशासाठी दिला जातो, तर लवकरात लवकर पेमेंट करण्यासाठी हे केलं जातं, कॅश डिस्काउंट दिला जातो. आणि कॅश डिस्काउंट हा सेपरेटली अकाउंटमध्ये मेन्शन केला जातो आणि कॅश डिस्काउंट हा ट्रेड डिस्काउंट दिल्यानंतरच कॅश डिस्काउंट कॅल्क्युलेट केला जातो. तर ही 2-4 वैशिष्ट्य आहेत ते आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो जर शॉर्ट नोट्समध्ये आलं तर आपल्याला. त्यानंतर आपण आता काल थेअरी पाहिली, आज जनरल एंट्री पाहिल्या आणि ह्याप्रमाणे तुम्ही एकदा समोर ते 22चा पेपर ठेवून तशा एंट्री करणं अपेक्षित आहे. मी जशा सांगितल्या तशा लिहून घ्या आणि पुन्हा एकदा ॲनालाइज करा कालच्या व्हिडिओवरून की तशाच एंट्री येतात का, कुठं काय हे असेल तुम्हाला डाऊट वाटला तर तुम्ही 11वीच्या पुस्तकातून पाहून घेऊ शकता की कशा प्रकारे एंट्री होतात पुन्हा. तर आज आपण इथंच थांबूया.